हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड असतील, DIYs असतील, पर्सनल केअर असेल, मोटिवेशनल स्टोरी असतील, अशा भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन असते ना, तिला क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही नवीन, इन्फॉर्मेटिव्ह आणि प्रचंड युजफुल असा व्हिडिओ अजिबात मिस होणार नाही. आज आपण बघतोय 4 असे मस्ट हॅव ब्लाउज किंवा 4 असे प्लेन ब्लाउज जे आपल्याकडे असतील तर आपण अगदी 10-15 साड्यांना आरामामध्ये मॅच करू शकतो. प्रत्येक साडीवरती नेहमी ब्लाउज शिवून ठेवावा असं नाहीच. बघा ना, आपण नवीन साडी घेतली की लगेचच आपल्याला असतं की त्याचा ब्लाउज शिवायचा आहे, फॉल बिडिंग करायचंय. कित्येकदा तर साडी अगदी 500-600 रुपयाची असते, पण त्याच्या ब्लाउजचा खर्चच आपल्याला परत 500-600 रुपये येतो आणि ती साडी अगदी 1200-1300 पर्यंत जाते. मग प्रत्येक साडीवर ब्लाउज शिवावाच का? असं अजिबात नाही. हे जर 4 प्लेन ब्लाउज तुम्ही एकदा शिवून ठेवले ना, तुम्ही भरपूर साड्या याच्यावरती अगदी आरामामध्ये मॅच करू शकता. कोणते हे प्लेन ब्लाउज आहेत? पटकन सुरुवात करूया. सो नंबर 1, आपल्याला माहितीच आहे की लाल, पिवळा आणि निळा हे प्रायमरी कलर आहेत आणि काळा आणि पांढरा हे नॅचरल कलर आहेत. ब्लॅक कलरचं एक तरी ब्लाउज आपल्याकडे असायलाच हवं, कारण आपण मस्ट हॅव ब्लाउज मध्ये पण पाहिलं किंवा असे ब्लाउज जे आपल्याकडे असतील हे 3 ब्लाउज तर आपण बऱ्यापैकी साड्या त्याच्यावर मॅच करू शकतो. त्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं की ब्लॅक कलरचं ब्लाउज आपल्याकडे असायला हवं. पण ब्लॅक कलरचं प्लेन ब्लाउज ना इतकं जास्त उपयोगी येत नाही. थोडंसं जर ते डिझायनर असेल तर ते आपण बऱ्यापैकी मॅच करू शकतो. पण ब्लॅक कलरचं प्लेन ब्लाउज काही ठराविक साड्यांवर घालता येतं. पण जे आपले प्रायमरी कलर आहेत ना, म्हणजे लाल असेल, निळा असेल, पिवळा असेल, यांच्यापैकी जर आपण ब्लाउज शिवून ठेवले ना, तर ते आपण बऱ्यापैकी साड्यांवरती मॅच करू शकतो. त्यापैकी सगळ्यात फर्स्ट म्हणजे रेड कलरचं ब्लाउज. तुमच्याकडे एक तरी असं जर प्लेन रेड कलरचं ब्लाउज असेल ना, तुम्ही अनलिमिटेड साड्या याच्यावर मॅच करू शकता. आता तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हे ब्लाउज पाहिलं असेल. हे ब्लाउज मी बांधणी साडीवरती मॅच केलं होतं, सेम रेड कलरच्या. अतिशय सुंदर दिसतं ते कॉम्बिनेशन. त्यासोबतच तुम्ही रेड ब्लाउज मॅच करू शकता. तुमच्याकडे जर एखादी येल्लो टाईप मधली साडी असेल, त्याच्यावरती पण खूप सुंदर दिसतो येल्लो आणि रेड कॉम्बिनेशन. किंवा जर एखादी ब्लॅक टाईप मधली साडी असेल, ब्लॅक डिझायनर साडी असेल, त्याच्यावरती सुद्धा रेड ब्लाउज अतिशय छान आणि अतिशय युनिक आणि अतिशय स्टायलिश लुक देतो. त्यासोबतच तुम्ही जर ब्ल्यू असेल, एखादी डार्क अशी नेव्ही ब्ल्यू असेल, त्याच्यावरती रेड ब्लाउज सुंदर दिसतं. ग्रे कलरच्या साडीवरती रेड ब्लाउज सुंदर दिसतं. त्याच्यामुळे एक जर असं प्लेन आणि छान असं रेड ब्लाउज शिवून ठेवलं ना, तर तुम्ही बऱ्यापैकी साड्या याच्यावरती मॅच करू शकता. आणि प्रत्येक साडीवर ब्लाउज शिवायचं, परत ते मग इतके ब्लाउज साठत जातात की त्या ब्लाउजचं करायचं काय असं होतं. सो तुम्ही असं एखादं जर शिवून ठेवलं तर बऱ्याच साड्यांचा ब्लाउजचा खर्च तुमचा नक्कीच वाचू शकतो. नंबर 2, ब्ल्यू कलरचं ब्लाउज. तुम्ही म्हणाल ब्ल्यू मधलं कोणतं? डार्क ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू, इंक ब्ल्यू. ब्ल्यूचे इतके शेड आहेत आणि खास जर तुम्हाला ब्ल्यू साडीसाठी कसे ब्लाउज मॅच करायचे हे बघायचं असेल ना, तर त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ खास फक्त ब्ल्यू कलरच्या साड्यांसाठी, की त्याच्यावरती कोणते ब्लाउज अतिशय सुंदर दिसतात, अतिशय छान लुक देतात. व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता. सो नंबर 2 म्हणजे ब्ल्यू कलरचं ब्लाउज. असं नाही, रॉयल ब्ल्यू कलरचं घेतलंय. याला थोड्याशा याच्यावरती डिझाईन घेतली मी आणि शिवताना अगदी साधं सिंपल शिवलेलं आहे. फार याला डिझाईन वगैरे काही केली नाहीये, कारण हे मला ना बऱ्यापैकी मग साध्या साड्यांवरती पण घालता येतं किंवा जर काही काठाच्या वगैरे साड्या असतील त्याच्यावरती पण हे ब्लाउज अतिशय सुंदर दिसतं. आता हे तुम्ही कशासोबत कॉम्बिनेशन करू शकता? जर तुमच्याकडे एखादी लाईट स्काय ब्ल्यू कलरची साडी असेल, त्याच्यावरती हे ब्लाउज अतिशय छान आणि क्लासी लुक देतं. त्यासोबतच जर व्हाईट बेस मधली साडी असेल, त्याच्यावरती ब्ल्यू कलरचं ब्लाउज खूप छान दिसतं. त्यासोबतच जर राणी कलरची तुमच्याकडे साडी असेल, तर त्या साडीवरती तुम्ही ब्ल्यू कलरचं ब्लाउज मॅच करू शकता. येलो टाईप मधली एखादी जर साडी असेल, तर त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन प्रचंड स्टायलिश लुक देतं. येलो वरती पण तुम्ही अगदी बिनधास्तपणे ब्ल्यू मॅच करू शकता. त्यासोबतच तुम्हाला जर थोडंसं सेम कलर करायचं असेल, थोडंसं मोनोक्रोमॅटिक लुक करायचा असेल, तर एखादी जर प्लेन साडी असेल ब्ल्यू टाईप मधली किंवा थोड्याशा ब्ल्यू शेड मधली, त्याच्यावरती पण तुम्ही हे ब्लाउज मॅच करू शकता. ते पण खूप छान दिसतं आणि थोडासा छान असा फॉर्मल ऑफिशियल लुक मिळतो. सो एक जर ब्ल्यू कलरचं ब्लाउज शिवून ठेवलं ना, तर तुम्ही अगदी 4-5 साड्या आरामामध्ये मॅच करू शकता. नंबर 3, तुमच्याकडे एक तरी ना असं राणी कलरचं म्हणजे पिंक, डार्क पिंक मधलं ब्लाउज असायलाच हवं. याला तुम्ही मॅग्नेटा पिंक सुद्धा म्हणू शकता. अतिशय छान दिसतं हे ब्लाउज. तुम्ही याला कोणत्याही डिझायनर साडी सोबत कॅरी करू शकता किंवा अगदी काठापदराची साडी असेल, ट्रॅडिशनल सिल्कची साडी असेल, त्याच्यावरती सुद्धा असं एखादं सिंपल जर राणी कलरचं ब्लाउज असेल, प्रचंड सुंदर दिसतं. हे पण मी शिवताना अगदी साधं सिंपल शिवलेलं आहे, अगदी साधा सिंपल गळा. डिझायनर साडी असेल किंवा थोडीशी जर ट्रान्सपेरंट साडी असेल, तरी त्याच्यावरती मला हे अगदी आरामात घालता येतं. आता राणी कलरचं ब्लाउज जर तुम्हाला मॅच करायचं असेल,
तर ते तुम्ही ग्रीन साडी सोबत मॅच करू शकता. खूप छान दिसतं. तुम्ही म्हणाल राणी कलर आणि ग्रीन कसं कॉम्बिनेशन, तर ग्रीन मधला जो थोडासा डार्क मध्ये शेड येतो ना, त्यासोबत जर तुम्ही हे ब्लाऊज मॅच केलं, खूप सुंदर, खूप युनिक आणि खूप क्लासी लुक मिळतो. त्यासोबतच तुम्ही अगदी राणी कलरच्या साडी सोबत मॅच करू शकता. बेबी पिंक वरती हे ब्लाऊज मॅच करू शकता. खूप छान लुक देतं. त्यासोबतच तुम्हाला जर थोडंसं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करायचं असेल तर येलो सोबत किंवा ब्ल्यू सोबत मॅच करू शकता. त्या साड्यांवरती पण या प्रकारचे ब्लाऊज आणि सध्या त्यांची फॅशन पण आहे. आपण आधी ना म्हणजे जी साडी असेल त्याचं सेम ब्लाऊज शिवायचं किंवा असं वाटायचं की साडीसोबत आलेलं ब्लाऊज पीस तेच शिवलं पाहिजे तरच साडी छान दिसते. पण आता सगळ्या आपल्या डेफिनेशन्स बदललेले आहेत किंवा सगळं ना फॅशन स्टेटमेंट बदललेले आहेत. आता कॉन्ट्रास्टचं किंवा जी साडी आहे त्याच्या अगदी अपोजिट कलरचे ब्लाऊज घालण्याची फॅशन अगदी फॉर्मात आहे सध्या. त्याच्यामुळे याला तुम्ही कोणत्याही छान अशा येलो कलरच्या, ग्रीन कलरच्या, स्काय ब्ल्यू कलरच्या अशा कोणत्याही साडीसोबत अगदी इझिली मॅच करू शकता. यासोबत तुम्ही सी ब्ल्यू कलरची साडी येते ना त्यासोबत मॅच करू शकता किंवा तशा ज्या डिझायनर ऑर्गनच्या साड्या असतात त्याच्यावरती हे ब्लाऊज अतिशय छान दिसतं, खूप खुलून दिसतं आणि साडीला अगदी छान स्टायलिश लुक देतं. सो असं एखादं राणी कलरचं ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवं. आणि लास्ट येलो कलरचं ब्लाऊज. आपले जे 3 प्रायमरी कलर आहेत रेड, ब्ल्यू आणि येलो, त्याच्यामधलं येलो कलरचं ब्लाऊज. आपल्या ज्या बऱ्यापैकी काठापदराच्या सिल्कच्या साड्या असतात ना त्याच्यावरती आपल्याला येलो कलरचं ब्लाऊज लागतंच. एखादी जर ग्रीन मधली असेल काठ असणारी किंवा एखादी जर राणी कलरची साडी असेल थोडीशी येलोइश काठ असणारी तर त्याच्यावरती येलो कलरचं ब्लाऊज अगदी सहजी घालता येतं. किंवा जर रेड मधली वगैरे जर साडी असेल, रेड काठापदराची साडी असेल गोल्डन बॉर्डर असणारी, त्याच्यावरती पण येलो ब्लाऊज खूप छान लुक देतं. एखाद्या जर काठापदराच्या साडीचं ब्लाऊज खराब झालंय समजा किंवा ते ब्लाऊज येत वगैरे नाहीये तर अशा वेळी बिनधास्त तुम्ही येलो कलरचं ब्लाऊज अशा कोणत्याही साड्यांवरती घालू शकता. कारण आपल्या ऑलमोस्ट सिल्कच्या साड्यांचे काठ ना असे छान गोल्डन मधले किंवा त्यांच्या पदरावरती वगैरे छान अशी गोल्डन डिझाईन असते. त्याच्यामुळे येलो ब्लाऊज आपण अगदी सहजपणे त्याच्यावरती मॅच करू शकतो. सो एखादा तरी येलो कलरचं ब्लाऊज घेऊन ठेवा जे तुम्हाला ग्रीन, ब्ल्यू, ब्लॅक त्याच्यासोबतच पर्पल अशा कोणत्याही साड्यांवरती घालता येईल. लुक पण छान दिसतो आणि सोबत इझिली मॅच पण करता येईल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले 4 असे मस्ट हॅव ब्लाऊज जे आपल्या बऱ्याच साड्यांवरती आपल्याला मॅच करता येते किंवा प्रत्येक साडीवरती मग सेपरेट ब्लाऊज शिवण्याची गरज पडणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा किंवा सोबतच आणखीन एखादं असं कोणतं ब्लाऊज जे तुम्हाला वाटतं की आपल्याकडे असायलाच हवं. अरे हा, आणखीन एक मी त्याच्यामध्ये विसरली की व्हाईट कलरचं ब्लाऊज. आता मी जसं घातलंय असं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं असेल. व्हाईट कलरचं एखादं जरी ब्लाऊज आपल्याकडे असेल ना तर ते आपण ग्रे, ब्लॅक, पिंक, ब्लू, स्काय ब्लू, नेव्ही ब्लू अशा अनलिमिटेड साड्यांवरती घालू शकतो. आणखीन तुम्हाला असं एखादं कोणतं वाटतं की त्या कलरचं ब्लाऊज जर आपण शिवून ठेवलं तर ते बऱ्यापैकी आपल्याला मॅच करता येईल. नक्की कमेंट करून सांगा. सोबतच जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.